श्रीराम समर्थ. श्री महाराजांनी अंतःकाली दर्शन दिले. कराडला आबाजीपंत नावाचे एक गृहस्थ होते. रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली. त्यांना मुलगा नव्हता, फक्त मुलीच होत्या. सर्व मुलींची लग्ने झाली. फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्याने तिचे लग्न होऊ शकले नाही. पण आबांनी लवकर पेन्शन घेतले व उरलेला काल भगवंताच्या उपासनेत घालवण्याचा निश्चय केला. त्यांनी हा निश्चय केला खरा, पण उपासना म्हणजे काय, ती कशी करायची, भगवंताचा व आपला संबंध कशा प्रकारचा आहे, आत्मनिवेदन कसे करावे इत्यादी प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जाईल. म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल काय, या विवंचनेमध्ये आबा होते. मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत. असे दिवस चालले असता एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आला. त्यांना घरात बोलावून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल काय, असा प्रश्न विचारला. रामदासी बुवांनी लगेच उत्तर दिले, ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो. गोंदावल्या श्री महाराजांच्याकडे तुम्ही जा, म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील, तुमचे खरे समाधान होईल. असे सांगून ते लगेच निघून गेले. आबांनी श्री महाराजांचे नाव ऐकलेले होतेच. 1-2 दिवसांनी ते सहकुटुंब गोंदावल्यास आले. ते आले त्यावेळी श्री महाराज शेतातून काम करून येऊन हातपाय मातीने भरलेले असे स्नानाची वाट पाहत उभे होते. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचे एकदम अतोनात समाधान झाले आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले. मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसत. त्यांच्यामध्ये आबा देखील मुकाट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकत. पहिल्या दिवशी भगवंत म्हणजे काय व आपला आणि त्याचा संबंध काय आहे या विषयावर निरूपण झाले. आबांना वाटले की आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल. श्री महाराजांनी निरूपणात जे विवेचन केले त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या, परंतु गोंदावल्यास ते अगदी नवीन असल्याने त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखवता येईना. मग श्री महाराजांना सांगण्याचे दूरच राहिले. दुसरे दिवशी निरूपणाला प्रारंभ करताना श्री महाराज बोलले, काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्याच मनामध्ये नंतर काही शंका आल्या, त्यांचीच आज उत्तरे देऊ. असे बोलू त्यांनी आबांची एक एक शंका मांडली आणि तिचे उत्तर दिले. लागोपाठ 4 दिवस हा प्रकार चालला. आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या त्या सर्व समाधानकारक रीतीने सुटल्या. 5व्या दिवशी भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो आणि ती भक्ती नामाने कशी साधते याचे वर्णन श्री महाराजांनी सुरू केले. सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती. इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले आणि सद्गतीत होऊन त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले आणि शांत केले. तेव्हा आबा म्हणाले, महाराज, मी आज धन्य झालो. माझ्या सर्व शंका फिटल्या. पण माझी एक इच्छा आहे, माझ्या अंतःकाली असेच आपले दर्शन होईल काय? श्री महाराजांनी तत्काळ उत्तर दिले, आबा, तुम्हाला दर्शन होईल. इतकेच नव्हे तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल. काही दिवस लोटल्यावर एके दिवशी श्री महाराजांनी त्यांना विचारले, आबा, भगवंताच्या नामात आहात ना? आबा बोलले, होय महाराज, पण माझ्या विठाबाईची मला काळजी वाटते. ती अजून लहान आहे, तिचे लग्न कसे होईल असे वाटते. यावर श्री महाराज लगेच म्हणाले, मी तिला दत्तक घेतो. आजपासून ती माझी मुलगी आहे असे समजा आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या. त्याप्रमाणे विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले. इतःपर त्यांचा सर्व काळ नामस्मरणामध्ये जाऊ लागला. आणखी थोडे दिवस गेल्यावर आबांनी कराडला परत जाण्याबद्दल विचारले. तेव्हा श्री महाराज बोलले, आत्ताच काय घाई आहे, पुढे बघू. त्यावर त्यांनी जाऊ का म्हणून पुन्हा विचारल्यावर श्री महाराजांनी संमत आणि आबा कराडला गेले.
श्री महाराजांचे लक्षात ठेवण्यासारखे एक मोठे वैशिष्ट्य होते की कोणी त्यांना प्रश्न विचारल्यावर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्या तोंडून येई तेच त्यांचे खरे सांगणे किंवा खरी आज्ञा असे. त्यावर शंका काढून अडचणी दाखवून पुन्हा विचारले म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगा. आबांनी त्यावेळी कराडला परत जावे असे श्री महाराजांच्या मनात नव्हते, परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला. आबा कराडला गेले आणि 6 दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास प्रारंभ झाला. औषध पाणी व्यवस्थित चालू होते, तरी 15 दिवसांच्या अवधीत ते इतके थकले की त्यांना अंथरुणावरून उठवेना. पण त्यांचे नामस्मरण सारखे चाललेले असून ते मनाने अगदी शांत होते. श्री महाराजांना पत्र लिहून कळवावे का असे विचारता ते नको म्हणाले म्हणून गोंदावल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता नव्हती. एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला हे सर्वांना समजले. स्वतः त्यांनाही तसे वाटले. श्री महाराज त्यावेळी गोंदावल्यासच होते. सकाळी 9-9:30ची वेळ. काही कारण नसताना ते रामासमोर वचनाला उभे राहिले. सर्व मंडळी जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा घोष करून नाचत होती. इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पाहत होते. इतक्यात ते ज्या खोलीमध्ये निजले होते तिच्या पाठीमागच्या बाजूस जय जय श्रीराम असा श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वांना ऐकू येऊ लागला. तेव्हा श्री महाराज खरोखरच आले असे वाटून खोलीमधील इतर मंडळी त्यांचे स्वागत करण्यास एकदम उभी राहिली. आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती, परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले. खाड दिशी उठून उभे राहिले आणि अरे बघा, श्री महाराज आले आहेत, सर्वांनी दर्शन घ्या असे बोलून नमस्कार करून पुन्हा निजले. 5 मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले, महाराज, आपण मला दर्शन दिले, माझ्या सर्व इच्छा पुरवल्या, मी आनंदाने निरोप घेतो. हे शब्द बोलून 13 मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला. श्री महाराजांच्या कानांवर हा सर्व प्रकार गेला. तेव्हा ते मोठ्या कौतुकाने म्हणाले, आबा, चांगले अधिकारी, रामाने त्यांना उत्तम गती दिली. भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. असे लोक फार थोडे. त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही. सर्वांनी त्यांचे अनुकरण करावे. आबांच्याकडून दत्तक घेतलेली मुलगीची विठ्ठाबाई, तिचे लग्न श्री महाराजांनी स्वतः केले. वासुदेवराव मार्डीकर नावाच्या गृहस्थाला त्यांनी तिचे सालंकृत कन्यादान केले. लग्न ठरल्यावर जिकडे तिकडे आमंत्रणे गेली आणि तयारी सुरू झाली. श्री महाराजांच्या मुलीचे लग्न म्हणून पुष्कळ पाहुणे आले. लग्न ज्या दिवशी लागायचे त्या दिवशी मांडवामध्ये एक प्रकार घडला. एका पाहुण्याने आपले घोडे मांडवात बांधून ठेवले होते. घोडे तरुण होते, तरी रोगग्रस्त असल्याने एकाएकी खाली निजले आणि त्याने प्राण सोडला. त्याबरोबर हे काहीतरी अशुभ घडले म्हणून जिकडे तिकडे गडबड उडून गेली. काय करावे कोणासच सुचेना, म्हणून सर्वांनी श्री महाराजांना कळवण्याचे ठरवून मनुष्य पाठवला. ती वार्ता ऐकल्यावर ते बोलले, असे कसे होईल? ते घोडे थकून आल्यामुळे निजले असेल आणि तुम्ही ते मेले असे समजत असाल. चला आपण बघूया. श्री महाराज मांडवात आले आणि मंडळींना घेऊन घोड्याजवळ गेले. त्यांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला हाक मारून उठ असे म्हटल्याबरोबर ते घोडे ताड दिशी उठले, उभे राहिले, पहिल्यासारखे गवत खाऊ लागले. श्री महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारून आनंदात राहा म्हणून सांगितले आणि त्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये रामाचे तीर्थ घालण्यास सुचवून आपण तेथून मंदिराकडे निघून गेले. धाकट्या राम मंदिराची स्थापना. श्री महाराजांचा व्याप झपाट्याने वाढत होता. नुसत्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची संख्या तर जास्त वाढलीच, परंतु बाहेर गावाहून येणाऱ्या पुष्कळ मंडळींना श्री महाराज आपण होऊन बरेच दिवस ठेवून घेऊ लागले. अर्थात तेवढ्या समाजासाठी मोठे राम मंदिर अपुरे पडू लागले. म्हणून श्री महाराजांनी धाकटे राम मंदिर बांधले
आणि लोकांना, विशेषतः सहकुटुंब येणाऱ्यांना उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्या देखील बांधल्या. आपले कुलोपाध्याय चिंतूबुवा यांना गोंदावल्यास आणून राहायला जागा दिली आणि एक शेत पण दिले. श्री महाराजांनी घरच्या शेतीची वाढ केली. जुनी जमीन साफ करून खत घालून तयार केली. नवीन विहीर बांधली. नवीन जमीन विकत घेतली आणि ती सर्व रामाच्या खर्चाला लावून दिली. या काळात पुष्कळ वेळा ते स्वतः शेतामध्ये नांगर हाकणे, जमीन उकरणे, खडेगोटे काढणे, हरडी उपटणे इत्यादी कामे करीत. त्यामुळे बरोबरच्या मंडळींना, श्रीमंत व शहरी लोकांना देखील त्यांच्यासारखे काम करावे लागे. तसेच धान्य निवडणे, ते दळणे, पाणी आणणे, स्वयंपाक करणे इत्यादी कामे बायकांना करावी लागत. जेवायला रोज बाजरीची भाकरी आणि तिखट आमटी मिळायची. कधी कधी कडधान्याची उसळ जोडीला असे. भात फक्त सणावारी मिळायचा. तरी पण श्री महाराजांच्या प्रेमासाठी लहान मोठे, गरीब थोर, विद्वान श्रीमंत, अडाणी स्त्री पुरुष सगळेजण मोठ्या आनंदाने कष्ट करीत आणि जे मिळेल ते आनंदाने पोटभर खाऊन पुष्कळ दिवस गोंदावल्यास राहत. भिप्रांची सभा व आनंदाचे श्रेष्ठत्व. धाकटे राम मंदिर बांधले त्या सुमारास श्री महाराजांनी एक गायत्री पुरश्चरण व रुद्रस्वाहाकार करविला. निरनिराळ्या ठिकाणचे विद्वान, वैदिक, विप्र बोलावून त्यांच्याकडून सर्व वैदिक कर्मे यथासांग पार पडली आणि त्यांना भरपूर अन्न, वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्याबरोबरच 8 दिवस अन्नछत्र ठेवून गोंदावल्यामधील व आजूबाजूच्या गावांमधील लोकांना पोटभर जेवायला घालून तृप्त केले. स्वाहाकारासाठी वाईचा एक वैदिक आला होता. श्री महाराज वैदिक होमहवन जरी यथासांग करीत होते तरी सर्वांना रामनामाचे महत्त्व पुन्हा पुन्हा सांगून तेच घेण्याचा उपदेश करीत होते. हे त्यांना पाहिले व त्याला अर्थात ते न आवडून त्याने वेशास भाऊशास्त्री लेले यांना तसे लिहून कळवले. भाऊशास्त्र्यांना त्यांचे म्हणणे अगदी योग्य आहे असे वाटले आणि त्यांनी परचुरे शास्त्री बुवांकडून श्री महाराजांना एक पत्र लिहिविले. वैदिक कर्म खरे महत्वाचे व पवित्र असताना रामनामाचे बंड वाढवणे हे अवैदिक व अशास्त्रीय आहे, असा पत्राचा भावार्थ होता. ते पत्र आल्यावर हे पहा, वाईच्या शास्त्रीबुवांचे पत्र आले आहे असे म्हणून ते पत्र श्री महाराज ज्याला त्याला दाखवू लागले. ही बातमी विप्रवृंदात पसरल्यावर या विषयाबद्दल बरीच अस्वस्थता उत्पन्न झाली आणि शेवटी सर्वांची सभा करून त्यामध्ये निर्णय करण्याचे ठरले. सभेच्या दिवशी होमाच्या मांडवामध्ये पुष्कळ गर्दी जमली. श्री महाराजांसाठी एक उच्चासन तयार केले होते. श्री महाराज सभेसाठी मंडपामध्ये आले. त्यावेळी सर्व मंडळी आपण होऊन उठून उभी राहिली, परंतु स्वतःच्या आसनावर न बसता श्री महाराजांनी स्वाहाकाराचे मुख्य विप्र होते त्यांना आदराने व आग्रहाने त्यावर बसविले आणि आपण समोरच्या बैठकीवर बसले. सभेला सुरुवात झाली ती एका शास्त्री बुवांच्या भाषणाने. त्याच्यानंतर 2 वैदिक विद्वान बोलले. त्या सर्वांचे म्हणणे असे: वेदांची आज्ञा ही देवाच्या शब्दापेक्षाही श्रेष्ठ आहे. वैदिक कर्मे केल्या वाचून कधीही चित्तशुद्ध होणार नाही, पण ज्यांना त्या कर्माचा अधिकार नाही व अज्ञानी व आचारहीन लोकांसाठी रामनाम हे साधन आहे, त्याचा असा सार्वत्रिक प्रसार केला असता धर्मभ्रष्ट होईल. उत्तर देण्यास आरंभ करण्यापूर्वी श्री महाराजांनी सर्व विप्रवृंदाला नमस्कार केला. त्यांचे भाषण जवळजवळ 35 मिनिटे झाले. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा: वेदांची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हेही मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते. शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडला म्हणून आणि लोकांच्या श्रद्धेमध्येही फरक पडला म्हणून वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यास आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे.
कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी कर्मटपणाची भावना उत्पन्न होते आणि माझा आक्षेप त्याबद्दलच आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल व संयमाबद्दल मला आदरच आहे. एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने साफ होतात हा समज खरा नाही, परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असता नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि आपण भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते. श्री महाराजांच्या बोलण्यावर शंका कुशंका निघून बरीच भवती न भवती झाली. त्यामध्ये एक भटजी म्हणाले, अहो पण आधी हे लक्षात घ्या की राम हा शास्त्रीय मंत्रच नाही मुळी. भटजी हे बोलले मात्र आणि आतापर्यंत अत्यंत शांत राहून विप्रवृंदांचे सर्व प्रलाप व स्वतःची अवहेलना देखील मुकाट्याने सोसणारे श्री महाराज एकदम उसळले आणि ओरडले, रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे, तर तो सिद्ध मंत्र आहे. तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पहावे. राम नाम देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे. हे विस्तवाच्या ठिणग्यांप्रमाणे तेजस्वी शब्द जेव्हा श्री महाराजांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा सर्व सभा तटस्थ झाली. नामाच्या सामर्थ्याबद्दल शंका घेणे म्हणजे श्री महाराजांच्या हृदयावरच घाव घालण्यासारखे होते. म्हणून त्यांनी जन्मभर केलेली तपस्या, साधना, गुरुसेवा, रामभक्ती, विरक्ती आणि रामनामाची अनुरक्ती या सर्वांचे तेज त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आणि ते फारच तेजस्वी दिसू लागले. शेवटी एका शास्त्रीबुवांनी प्रश्न केला की रामनाम हा सिद्ध मंत्र कसा आहे हे आपण सांगा. श्री महाराज उत्तरादाखल म्हणाले, रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा व साधनांचा प्राण आहे. श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा 3.5 कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. स्वानुभवावर आधारलेल्या श्री महाराजांच्या या शब्दांचा त्या विप्रवृंदावर इतका परिणाम झाला की समारंभासाठी आलेल्या पुष्कळ वैदिक विप्रांनी श्री महाराजांच्याकडून रामनाम घेतले आणि जप करण्याचा निश्चय केला. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पुढील भागात ऐकूयात आईची काशी यात्रा. श्रीराम समर्थ.